हॅलो, नवीन वर्ष सुरू होतंय आणि प्रत्येकाला काही ना काही रिझोल्युशन्स करायचे असतात. कारण नवीन वर्ष नवीन उमेद घेऊन येतं आणि म्हणून स्वतःबद्दल पण वाटतं की ह्या वर्षी मी ते अचीव्ह करील जे मागच्या वर्षी मला जमलं नव्हतं. जसं की खूप लोक एक्सरसाइज ठरवतात, आपली फिट बॉडी मेंटेन कशी करायची त्याबद्दल रिझोल्युशन्स घेतात. काही लोक नवीन नोकरीसाठी रिझोल्युशन्स घेतात, तर काही लोक आपला अभ्यास अजून चांगला डीप व्हावा आणि पुढची सक्सेस मिळावी. तर काही महिला अशा विचार करतात की मी जे ओव्हर थिंकिंग करते ते माझं बंद व्हावं, म्हणजे मला खूप आनंद सुख मिळेल आणि माझं स्वतःशी नातं पण चांगलं होईल. आणि काही जण ठरवतात की मी नवीन प्रवास करणार आहे, स्वतःसाठी जगणार आहे, आता माझ्या काही गोष्टी मी स्वप्न पूर्ण करणार आहे. तर असे खूप सारे रिझोल्युशन्स तुम्हीही केले असतील. आणि ह्या रिझोल्युशनसाठी जर आतापर्यंत मागे तुम्ही स्वतःला बघितलं तर जे मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी जे केलेले आहेत ते तुमचे पूर्ण नाही झाले तर तुम्हाला एक निराशा थोड्या वेळेसाठी तरी येते. आणि ती अशी असते की अरे मी ठरवलं होतं पण 5 दिवस करू शकलो, पण नंतर मात्र ते पूर्ण नाही झालं. तर मी जर तुम्हाला विचारते की ह्याचं कारण काय होतं, तर ते पण तुम्हाला माहिती नसतं की का म्हणून मी हे रिझोल्युशन पूर्ण नाही केलं, माझा जोश कुठे कमी पडला आणि मला हे जमलंच नाही. तर सेल्फ टॉक मध्ये हे सतत सतत यायला लागतं की मला हे जमलंच नाही मागच्या वेळेस, यावर्षी कसं जमेल. तर मी तुम्हाला त्या बदल्यात एक गोष्ट सांगते की तुमच्या बरोबर जे सतत असतं ते तुमचं मन असतं आणि ते मन पण तुम्हाला काहीतरी बोलत असतं. जसं की तुम्ही ठरवता की मला वॉक करायचंय, मला जिम करायचंय, मला बॉडी वेट 10 kg कमी करायचंय, पण मग तुम्ही दुसऱ्या दिवशी 5चा अलार्म लावता, मग उठता, मग 5 दिवस करता, 6व्या दिवशी कंटाळा येतो. त्यापेक्षा तुमचं मन काहीतरी वेगळं म्हणत असेल की आज मला जिम नकोय, मला बाहेर जाऊन वॉक करायचंय फक्त, आणि तो एवढा प्रोडक्टिव्ह नसेल पण इट विल कीप यू ऑन द ट्रॅक ऑफ एक्सरसाइज. किंवा काही खाणं सोडायचं असेल, सिगरेट सोडायची असेल, तर तुम्हाला ती 10 सिगरेट पर डे ची सवय असेल, तर आज तुम्ही ते 3 सिगरेट पर डे केली तरी पण तुम्ही त्याची फ्रिक्वेन्सी कमी केली आहे, तेवढा कंट्रोल तुम्ही डेव्हलप केलाय आणि पुढे हळूहळू विथ दिस यू विल लर्न टू क्विट द सिगरेट. तर ह्या प्रकारे तुमची वेळ थोडी फ्लेक्झिबल ठेवा, पण गोलवर कायम राहा. स्वतःच्या मनाचा ऐका, स्वतःच्या मनाचा से असतो काहीतरी. प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी आवडत असते, दुसऱ्यांपेक्षा वेगळी असते आणि त्या पद्धतीने करण्याची मनाची इच्छा असते. अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू शकता. जसं तुम्हाला खाण्यात काय आवडतं ते खाऊन बघा, मन तुमच्याशी बोलायला लागेल. कारण हा कुठेतरी सुसंवाद मनाशी जो लहानपणी होता तो तुटलेला आहे आणि तो तुटलेला सुसंवाद असल्यामुळेच तुमचं मन आणि तुम्ही एकत्र नाही आहात आणि ते एकत्र नसल्यामुळे ते बळ मिळत नाहीये आणि म्हणून त्या गोष्टी तुम्ही जे ठरवतायत ते पूर्ण होत नाहीये. तर ह्या वर्षी तुम्हाला रिझोल्युशन करताना तुमच्या मनाचं ऐकायचंय, म्हणजे तुमचं मन छोट्या छोट्या गोष्टी जे मागत असेल ते पूर्ण करत त्याच्याशी जेव्हा संवाद वाढवाल तेव्हा तो लाऊडर बोलायला लागेल, तुमच्याशी अजून जास्त बोलायला लागेल आणि एक एस्टॅब्लिशमेंट होईल तुमची आणि मनाची सांगड बसेल. आणि जेव्हा ही सांगड बसेल तेव्हा तुम्ही बघाल ज्या गोष्टी तुम्ही 10 दिवस पूर्ण करू शकत होत्या आता तुम्ही त्या 100 दिवस पूर्ण करू शकताय. पद्धती वेगळ्या आहेत पण तुम्ही त्या रिझोल्युशनवर टिकूनच त्या गोष्टी करत आहात. तर वेळ बदलू शकते, पद्धत बदलू शकते, क्रायटेरिया बदलू शकतो, पण जे तुमचा गोल आहे त्या गोलकडे तुम्ही वेगवेगळ्या छोट्या छोट्या पद्धतीने जात आहात. तर आता हे डेस्परेशन नाहीये की मला ह्या 10 दिवसात दुनिया बदल दूंगा, वेअर ॲज तुम्ही त्या गोष्टीशी एक नातं बनवता आहात, एक संबंध बनवता आहात आणि म्हणून तो तुमचा आता हळूहळू ड्राईव्ह होतोय. तुम्हाला रोज सकाळी आता ते एक्सरसाइज केल्याशिवाय करमत नाहीये, ही स्टेज आलीये. म्हणजे तुमचं त्या एक्सरसाइजशी एक कठोर डिसिप्लिनचं नातं नाहीये पण मनापासूनचं नातं आहे आणि म्हणून तुम्ही ते रोज करता आहात, कारण ते तुम्हाला मनाला रुचतंय, ते करताना तुम्हाला मजा येते, त्याच्यामधला कठोरपणा नाहीये, त्याबद्दलचा सुसंवाद आहे तुमच्याकडे. तर हे जेव्हा होतं तेव्हा आपोआपच तुमचा कन्सिस्टन्सी वाढेल, तुमच्यामधलं पॅशन वाढेल, तुम्हाला त्याच्यातनं मिळणारा आनंद वाढेल, तुमच्या चेहऱ्यामध्ये डोळ्यामध्ये त्याच्यामध्ये फरक येईल. तुमचं वजन तर जरूर कमी व्हायला हळूहळू मदत होईल, पण त्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी स्वतःशी अटॅचमेंट तयार होईल, स्वतःबद्दल सेल्फ टॉक वेगळा होईल, पॉझिटिव्ह होईल. मी हे करू शकतो, माझी ही लायकी आहे, मला हे जमतंय आणि अशा बऱ्याच गोष्टी मी करू शकेन हा विश्वास तयार होईल. दॅट विल डेव्हलप अ कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टीम, सेल्फ बिलीफ आणि सेल्फ टॉक. तर हे सगळं म्हणजेच तुमचं स्वतःशी नातं पण तयार होईल आणि तीच कन्सिस्टन्सी तुमच्या कामामध्ये पण येईल जेही तुम्ही ठरवाल.
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे नवीन रिझोल्युशन्स ह्या पद्धतीने करून बघा. ह्यामुळे तुमच्या रिझोल्युशन्सच्या कन्सिस्टन्सीवर, रेग्युलॅरिटीवर आणि तुमच्या ड्राईव्हवर काय मदत झालीये मला पण जाणून घ्यायचंय. नक्की कळवा.